होय ताई. हा हे मोठ्या भाऊंनी तर चांगलंच बनवलं यार. आपल्याला तर काहीच माहित नव्हतं तिकडं. आता आपण कसं सिटी मध्ये राहायला लागलो त्याच्यामुळे आपलं लक्ष राहाय नाही इकडं. त्यांनी इकडं चांगलं चुंगलं बनवून घेतलंय. चांगलंच कमीत असेल पण हे. मग चांगलं म्हणजे सगळं त्यांच्या ताब्यात आहे म्हणल्यावर चांगलं कमवत का नसतील. तेवढं आहे. गार्डन पण बनवलंय मस्त पार भाजीपाला शेती. बघ ना तिकडं मका इकडं आंब्याचा बाग काय भारी केलंय ग. लईच भारी केलं आहे का नाही. मग काय मी काय म्हणते पण एवढं भारी करून बी काय उपयोग आहे का. मूल नाही काय नाही हाय का नाही. लेकरं बाळ नाही काय नाही काय नाही. कशाला तरी एवढं केलं काय माहिती. ते कसं आहे एक तर ती आपली वहिनी ती मोठी म्हणजे त्यांची बायको नाही तेवढी चांगली. बरी मोठी जाव असू दे. हा तिचं कसं माहेरी लय लक्ष तिच्या. मला काय वाटते माहिती का एक काम करा वाटण्याच करून घ्यावं डायरेक्ट. आणि वाटणीमध्ये ना आपल्या दोघीचाच हिस्सा मागा. तिला काय फायद्यात आहे हिस्सा बी. आणि जवळ हाय तवर म्हणा आमच्या वावरात करून खा. हाय का नाही. पोर नाही बाळ नाही तसं पण आपल्याला आता आपल्या लेकरांसाठी करावं लागेल का नाही. तिला कोण आगे ना पिच्छा हाय का. पोरांची शाळा वगैरे किती खर्च आहे. मग मला काय वाटतंय आपण तसंच करा. हाय का नाही. नाही तर ते काय भावाला गोळी गोळी लावून हा भाऊन ना आणि सगळी जमीन माहेरी माहेरी. बाई तिला लय मायाच्या लोकांचा पुळका आहे. काही थोडं झालं का मायाच्या लोकांना फोन करते नाही तर तिकडे घेऊन जाते दादाला. आणि भाऊजींना पण कळायला पाहिजे ना थोडंफार की आपले दोन भाऊ आहे पाठीमाग. ते मी आपले शाने नाही होतो मागतच नाहीत हिस्से आपल्याला किती नाही. हा आपल्या नवऱ्यांना ना काय माहिती का नुसतं भावाचाच पुळका आहे. नाही नाही माझा भाऊ असा आहे माझा भाऊ तसा आहे माझा भाऊ चांगला आहे माझा भाऊ आमके काय उगच. बरं मी काय म्हणते ताई आता आहे ना तुम्ही पण भाऊंना जरा आहे ना हे करा आणि सांगा जमीन घ्यायला. मी पण ह्याला जरा नादी लावते. मी तेच म्हणणार होते तुला. आता आपण काय करू आपल्या दोघींची नवरे आहेत ना आपल्या दोघींच्या नवऱ्यांना आहे ना आपण काय सांगायचं की तुम्ही भाऊ हिस्सा मागा आणि हा त्यांना द्यायचा पुळका करू नका म्हणा. त्यांच्या राय पाठीमाग कुणी आणि नाही ऐकलं डायरेक्ट सांगायचं आम्ही जातो मग आमच्या माहेरी. हा तुम्ही राहा हेच करावं लागेल. हेच करावं लागेल तेव्हा आपले नवरे पण सुधारतील नाही तर सुधारणार नाही. मागणार बी नाहीत. चल आणि आपल्याला तर काय सोडून जात नसते. हा माहिती आता यांना ना काहीतरी खोटं खोटं सांगूनच भांडवावं लागणार आहे. काय करताय तुम्ही इकडं. काय नाही आत्ताच काम झालं बसलं जरा निवांत शांतपणा. का बरं. आता काय करावं पैशाचं ते चाललंय. आता पैशाचं काहीतरी पाहिलं पाहिजे शेतीसाठी. माझ्याकडे आहे एक आयडिया पण आता पट्टी का नाही तुम्हाला काय माहिती. काय आयडिया आहे. मी काय म्हणते आता हे जे तुमचे मोठे भाऊ आहेत त्यांना नाही मूल ना बाळ. आता तसं पण आता वहिनीचं काय हेच नाही माहेरचं लय पुळका त्यांना. मी आता ऐकलं होतं त्यांचं बोलणं. वहिनी आहे ना भावाला सांगत होती भाऊंना का अख्खी जी प्रॉपर्टी आहे ना ती त्यांच्या माहेरी त्यांच्या भावाच्या नावावर करायची वहिनीच्या भावाच्या नावावर. काय सांगते खरंच. हा मी ऐकलं तर स्वतःच्या कानानी. मग मी काय म्हणते आपला आपला हिस्सा मागून घ्या त्यांच्याकडून सगळं जायच्या आधी. असं म्हणते. मग आपण तिकडे शहरात राहतो इथलं आपल्याला काही माहित नाही. बघा नाही काय केलं यांनी. काय कमी कमवत असतील का आंबे मकान ते. आणि समजा आपण केलं आपल्या नावावर मग काय होईल. काय होईल म्हणजे असं काय म्हणताय बरं तुम्ही. आपली पोरं आहे त्यांच्या शिक्षणाचा खर्च नको आहे. एवढ्या पगारावर भागतंय आपलं तिकडं. बरं आपलं चांगलं होईल आणि त्या भावाचं काय होईल मग. त्या भावाला काय करायचं आपण. त्यांना कुठं कमी आहे. आता एवढं आंब्याची अख्खी बाग आहे तिकडं मका आहे एवढं गार्डन आणि ते किती मोठं घर बांधलंय बघा की. करोडोची प्रॉपर्टी असून एवढी सगळी. आता करोडोंमधले जर 50 बाजूला मला सांगा समुद्रातला एक मग बाहेर काढलं समुद्र कमी होतं का. आणि मग तू म्हणते ते बरोबर आहे. घेऊ आपण सगळी प्रॉपर्टी ना आपल्या नावावर करून घेऊ. मग काय बघू भावाला पण सांभाळू जमलं तर. आणि ना हे ना आपण आधी बोलू कारण ती मधली आता मी असंच गप्पा मारत होतो तेव्हा ती मधली नाही का ती पण म्हणत होती ती पण तिच्या नवऱ्याला सांगणार हिस्सा मागायला. अरे बापरे मग तर लवकरच काहीतरी केलं पाहिजे. मग नाही तर तिकडे जास्त जायचं आपल्याला कमी यायचं ना. मग तुम्ही आहेत बारके परत म्हणते बारक्याला काय एवढं लागतंय. हा ना त्यामुळे आपल्यालाच कमी भेटल. करू तू म्हणते तसं करू. लागलं तर मोठ्या भावाचा जो हिस्सा आहे ना तो सगळ्याचा सगळा आपल्याला घेऊ आणि त्याच्या त्या मधल्याच्या नावावर थोडाफार काहीतरी असेल तो करू. मग नंतर 2-3 महिने त्याला सांभाळून नंतर तू कुठेतरी पाठवून हाकलो. ते बोलायच्या आधी आपण बोलून घेऊ त्यांच्याशी. तसंच करू. बरं तू आता स्वयंपाकाचं बनव लय दमलोय. बनव जेवण पण तेवढं लक्षात ठेवा. हा नाही चांगलं लक्षात ठेव. मग काय कुठे कुठे काय करायला लागलेत तुम्ही इथं. काय झालं. काय झालं म्हणजे
आता गावाकडे आले म्हणजे थोडंफार काम करू लागा दादाला. दादाच काम करणार आहे का आयुष्यभर आपण? आता काय झालं एवढं हे रागायला? आपलं काय आहे का नाही इथं? आहे ना, ते सगळं आपलंच आहे की. कशाचं आपलंय? डोंबल्याचं सगळं भावाच्या नावावर तुमच्या मोठ्या. आपलं का होणार आहे सांगा बरं तुम्ही? नाही ना, आपला बी हिस्सा आहे की त्याच्यात, असं काय? हिस्सा देत्यान तेव्हा देत्यान, पण आता काय आहे का नाही आपलं? मग काय म्हणणं आहे तुझं नेमकं? माय म्हणणं काहीच नाही, माय म्हणणं आपला आपला हिस्सा घ्या वाटून. आता हिस्सा वाटून घ्यायचा म्हणलं मग तो कुठं जाणार? कुठं जाणार म्हणजे? त्यांची काय एवढी काळजी करता? नाही काळजी केली पाहिजे, भाऊ येतो मोठा. अहो आपल्या लेकरं बाळांची सवरलंय काळजी आम्हाला. करा की. आपले लेकरं बाळ बघा ना, त्यांचीच काय काळजी करता एवढी? त्यांची आहे का पाठी ना पोटी कुणी? ते बी आहे. आणि बरं राहिलं सायलच तर 4 दिवस आपण सांभाळू, 4 दिवस ते छोटे सांभाळत्यान. आता आपण वाटून घ्यायचं म्हणलं त्या छोट्याला त्यांना पण वाटून द्यावं लागेल. तेच त्याच्यामुळं छोट्याची बायको मला काय म्हणली माहिती का? मला म्हणली का नाही का ताई, आपण नाही का दादांकडून, मोठ्या दादांकडून आहे ना हिस्सा काढून घेऊ म्हणे आपला आपला. आणि हा त्यांना कशा लागते म्हणे जमीन, त्यांच्या वाटीची पण आपल्याला घेऊ. आणि जर तुमच्या भावाने, मोठ्या भावाने तो बारीक आहे म्हणून म्हणून पगळून जर त्याच्या नावावर करून दिलं, आपण काय करायचं सांगा बरं तुम्ही? हे बी खरं आहे. खरं आहे का नाही? बरोबर. मग तुमचं डोकं का चालणार आहे? का चालवतं तुम्ही डोकं बरं? त्यांनी जायच्या अगोदर आपण अगोदर भावाला भेटलं पाहिजे. मग हे आता कळलं ना? मी बोलल्यावरच कळतं का हो? तुम्हाला मनाने कधी कळत नाही का? म्हणून एवढी हुशार बायको केली, आता काय आहे का नाही? मग आता का हिस्सा मागायचा सांगा तरी. नाही, आपण जाऊ आणि भावाकडे जाऊन बोला भावाला. त्यांनी जायच्या अगोदर आपण जाऊन हे बघा ना, हे किती भारी केलंय. यांना काही कमी पैसे भेटत असतील का? किती पैसे भेटत असतील त्यांना? भरपूर भरपूर कमवलं असेल. आणि राहिलं सायलंच तर थोडाफार पैसे जर जास्त कमी असतील तर थोडाफार आपल्याला त्यातला बी हिस्सा घ्या. नुसते जमीनच नका करू. आणि हा त्यांच्या नावावरची पण तुमच्या नावावर करून घ्या, नाही तर म्हणते छोट्याच्या नावावर करून द्यायची. त्याच्या नावावर जमीन आपलं नाव करायचं म्हणतात, सांभाळावं लागेल. अहो हा म्हणायचं तात्पुरतं, चालू काम बघायचं. नंतर कोण कोणाला काय विचारायला जातं का? हा म्हणला होता का नाही म्हणला होता म्हणून? तू म्हणते तसंच करू. हाय का नाही? छोट्याच्या अगोदर आपण जाऊ भावाकडे. मग मी तुम्हाला तेच सांगते. बर, मी जेवायला बनवलेलं आहे, एवढं उरकल्यावर जेवायला या. आणि तुमच्या भावापाशी तो विषय काढा, नाही तर मला सांगा, मी काढते. चालते. हा, जाऊ का? तू काय म्हणू, मी म्हणतो बरोबर काय म्हणायचं. हा, मला माहितीये माझं तोंडात आहे ना, सगळ्यांना मी वाईटच आहे माझ्या तोंडामुळे. अगं नाही, मी म्हणतो बघा तुमच्या मनाने, पण मला जमिनीचा हिस्सा पाहिजे, मला नाही माहिती. चालले मी. हे घे बाई, काय तण झालंय आणि किती घाण आहे. पार गंजून गेले तू वावर. तो लक्षच नाही वावराकडे. असं कामवाले लोक करीत येत, पोरं बी बाबा साहेबांनी तिकडच राहत येत, काही काम करू लागत नाही. पोरं आले होते आणि पुणे येऊन काय झालं? काय आलेत? काय चाललंय? काय नाही, चाललंय साफसफाई. गवत झालं जरा काढीत होतो. झालं नाही कशी अरे जरा वर्ष 6 महिन्यातून चक्कर मारी जा वावरात. करू नका, पण लक्ष द्या थोडं. नाही असते लक्ष, पण काय थोडासा टाइम नाही ना भेटत त्याच्यामुळे. कुठं लक्ष असतं वावरात? पुण्यावरून लक्ष असतं का? हा म्हणजे आपलं जेव्हा येईन तेव्हा कधीतरी आपलं. दादा तिथं बी नोकरीमुळे टाइम नाही भेटत. अरे खरं आहे, पण बघायचं तुमचं सगळं खरं आहे. कमीत कमी आठवड्यातून नाही 15 दिवसातून, नाही 15 दिवसातून जमलं तर महिन्यातून एकदा तर वावराकडे चक्कर मारायला पाहिजे. आता काय सांगू दादा, काम तेवढी असतात का ते महिन्यात नाही आला तरी ते अरे सवड काढली ना सगळं होतं. आवड पाहिजे माणसाला, फक्त तेव्हा सवड मिळते. हा, आता आम्ही दोघांनी कवर राबायचं सांगा बरं तुम्ही. आज गडीबीने आले कामाला. तुम्हाला माहिती पाहिजे सगळी वावरातली, कुठं काय. एक तर पाऊस आलाय उशिरा, त्याच्यामुळे आहे दादा, बरोबर आहे. पण आम्हाला पण तिथं नोकरीचं सगळं बघून, घरचं बघून, पोरांचं बघून टाइमच भेटत नाही. अरे यांना बरं वाटत नाही तरी बी आंब्याचे रोप लाव, डाळिंबाचे रोप लाव. नाही करतो तेवढं. आता हे आंबे लावले तर आंब्याकडे लक्ष द्यावं लागतं. बरं झालं आले, मला वाटलं आता जेवले आणि झोपलेच तुम्ही. म्हणलं चला आता वावरात चक्कर मार. नाही यायचं बरं झालं. चक्कर नका मारू, जरा मदत करा, पहा बरं करून जरा दिवसभर काय जाऊ द्या लेकरांना, काय पोर आहेत शेवटी, ते नोकऱ्या करीत येत. ठीक आहे चांगलं, काय काय म्हणतो हरकत बोल नाही. ना. काय नाही आलं तसंच भेटायला आपलं तुम्हाला. दोघच आले काय? नाही आलेत ना. मग ते कुठे आहेत? येत त्यांना ठेवलं घरी, तुम्ही आले राहणार आहे का नाही? जेवले ते. थोडस बोलायचं होतं. काय बोलायचं? म्हणलं दादा आता सगळी एकटाच बघतोय तू, आता मला तू बी कवर कष्ट करणार नाही का? मग धरा तुम्ही करा कष्ट. आता मी आराम करतो आता. 2 मिनिटं आहेतच आहे. करायचेच कष्ट तर आपल्यालाच करायचे, पण जरा महत्वाचं बोलायचं होतं.
काय काय बोलायचं महत्वाचं बोलायचं. काय बोलायचं याला महत्वाचं बोला. बरं दादा, आता तू भरपूर दिवस झाले कष्ट घेतोय, आताच म्हणला तब्येत पण साथ देत नाही. हा ना, तब्येत नाही साथ देत. मग मी काय म्हणतो, आम्ही दोघांनी मिळून असा निर्णय घेतलाय की तुझ्या नावावरची जी सगळी जमीन आहे, काय प्रॉपर्टी आहे, ती सगळी आमच्या नावावर करून टाक. आमच्या नावावर एकदा झाली का मग तू जरा मोकळं होशील. मग तर आम्ही पण काय तिकडे पुण्याला नोकरी करू, आम्ही इकडेच थांबू ना. मग शेती वगैरे करून काय, आणि लईच वाटलं तर मग काय तिकडे थोडंफार आपलं येणं जाणं हे सगळं करू, मग तुला बी सांभाळतो. नावावर केल्यावर जमल काय, बिगर नावावर करता नाही जमणार. म्हणजे नावावर केलं कसं दादा, थोडस फरक पडतो ना जरा आपलं, नाही का? तुमच्या डोक्यात हे असं आलं कस काय? असं बी दादा तुला मुळबाळ नाही दादा तुमचं काय नाही, आपलं सहज वहिनीचं त्यांची प्रश्न. तब्येत बरी नाही म्हणून. पण मला सांगा, तुमच्या डोक्यात खोळ आलंच कसं? कुणी घातलंय? कुणी घालायला कशाला पाहिजे? कशाला पाहिजे दादा? आपल्या तर तुझ्या तब्येतीकडे पाहून, तुझ्या चेहऱ्याकडे पाहून आता तेवढं कळणार नाही का दादा? अरे पण आजपर्यंत तुम्हाला दोघाला कमी पडू दिलंय का मी? नाही काय मी नाही कमी पडू दिलंय का? हा, धान्य झालं, पोरांना फोन करा, हिला सांगायचं बाई फोन लाव, त्यांना म्हणा धान्य घेऊन जा तिथं पुण्याला. इथं पोच करते मी इथून तिथं डाळिंब तुम्हाला आले, आंबे आले, पाठीतो नाही तुम्हाला. हा, नाही काय? म्हणून तुम्हाला काय आज काय अरे पण मला काय म्हणायचं, मी तुमची एवढी काळजी घेतो, तुम्हाला वेळेवर सगळं पोच करतो, याचा काहीच आणि विषय नाही मग दादा. अरे विषय नाही, मग हा खूळ आणलंच कसं तुम्ही डोक्यात? तुमच्या डोक्यात आलं कस काय हे? कोणी सांगितलं तुम्हाला हे? कुणी नाही कोणाचं सांगितलं ऐकून तुम्ही भावाशी बोलताय का? दादा. नाही, कुणी नाही सांगितलं. मग आज पण आपण तिघ एकत्र राहिलो. आज नाही पण कधी ना कधी तरी नाव तर करावंच लागेल ना. अमृत काय म्हणते बघा आता, आता नावावर म्हणते. हे बघा आता माझी तर अक्कल बंद झाली. माझं जे आहे ना सगळं त्यांचं काहीच आपलं नाही, पण आपलं सगळं त्यांचं आहे. पण त्यांच्या डोक्यात आलं कस काय? ताई हे बघा, आता आमच्या पाठीमागे लेकर आहेत, आम्हाला लेकरांना काही 4 पैसे वापरावं लागत, तसं तुमच्या पाठीमागे कोण नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही पैसे ठेवून तरी काय करणार एवढे? आलं लक्षात, सगळं लक्षात आलं. आम्ही आहे ना कमून लेकरू नाही होऊन दिलं. हेच आमचे लेकर आहे, हेच आमच्या पाठीमागे, त्यांच्या मागे तुम्हीच आमचे आहेत सगळे. अरे आम्हाला पोर बाळवाय ना, म्हणून आम्ही तुम्हाला दोघालाच बाई पोरासारखं वागवतो राव. हा, आणि मला नाही वाटत हे तुमच्या डोक्यात भूत कुणीतरी घातल्याशिवाय नाही आलंय. हा मग आम्ही पण तेच म्हणत होतो ना, आता पोर आहेत पोरांसारखे मग देऊन टाका हा, पोरांना. अरे हाय तुम आता आता आमची पोरं तुमच्या नातवंडांसारखी, आता त्यांच्या शाळेचं वगैरे. अरे मग आम्हाला तरी दोघाला कोण आहे तुमच्याशिवाय सांगा बरं. नाही, आम्ही तुम्हाला कुठे अंतर दिलाय तेव्हा? हा, मग आम्ही तर म्हणलो ना, आम्ही तुम्हाला सांभाळतो, सोबतच राहू सगळे. हा, सगळे सोबत राहू, फक्त अरे- आमच्या नावावर कर एवढंच की बाबा, म्हणजे काय पुढे काय प्रॉब्लेम नको बाबा. मला काय म्हणायचं, एकत्र राहिले आणि काही वाईट होय का? तुम्ही सांभाळताल, मला सगळं माहिती आहे. मी तुम्हाला जीव लावला, तुम्हाला मला सांभाळावंच लागेल. मला तरी कोण आहे तुमच्याशिवाय? ना पोर ना बाळ. हा, ते तुमचे हाय म्हणे. पोरं बी असले तरी आले तरी ते आम्हाला नातूचे आम्ही खेळणारच ना त्यांच्याशी. हा मग त्याच्यासाठीच तर म्हणलो ना मग दादा की नावावर करून टाका, म्हणजे हा, असं मग तुम्हाला पण लई टेन्शन नाही राहणार. तुमची सध्या तब्येत वगैरे खराब राहतात, ताईची खराब राहते तब्येत, म्हणून हा, मग एकदा हे आमच्या हातात आलं का मग सगळं आम्हीच करू. मग तुला काय फक्त बसून घरात बसून फक्त आता तुम्ही आजारी असतात, आता तिकडे शहरामध्ये काय 20,000च्या नोकरीत काय होतंय काय बरं? होते घर चालवायचं का पोरांचं शिक्षण भाडं बघायचं? भरता भरताच नाकत आम्ही इकडेच येऊन राहू ना मग. आणि तुम्हाला काय पगार कमी आहे का सांग बरं? आई, तुला किती आहे पगार, किती आहे तुला? लय खर्च आहे तिथं, काय खर्च आहे पुण्याला? पोरांचे शिक्षण, हा, घर भाडं, मग आता येऊ पाठीत नाही का? खर्च, लाईट बिल, लय खर्च येतो तिथं. पेट्रोल पाण्याला पैसे. अरे पाठीत नाही का? मी मला सांगा बरं, पाठीत नाही वावर का शिवर तुमच्या नावावर सगळं केलं, मग तुमचा खर्च भागन का? मी? नावावर केलं का? हा, ती थोडा हात त्याची- लागणार नाही का मग? लागेल वहिनी. शेवटचा उपाय तोच आहे का? नाही ताई, आम्ही दुसरा उपायच नाही ना. नाही नाही, मला तुमचं ऐकून घ्यायचंय. मी तुम्हाला झटका देणार आहे, पण तसं केलं तर सगळं तुमचं मिटन का? काही म्हणजे अमृता हे ना सगळं हे दोघ जण नाही बोलत. राम 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 काय राम. एवढं लाईनीत उभं राहिले तुम्ही इथं वावरात? काय चाललंय? काय नाही हो, ते आमच्या भावाचं मॅटर आहे जरा. काय आलं बाबा मॅटरला आता? काय नाही काय अहो, आता म्हणली काय तू त्यांना? काय म्हणले काय हे काय पोरगी काय म्हणली का? तुमची पोरगी होय, तुमच्या पोरीने घातले नावऱ्याच्या डोक्यात खोळ. काय अहो पप्पा, मी फक्त त्यांना एवढंच म्हंटल, आता कसं यांना मूल बाळ वगैरे काही नाहीये. मग नसू द्या ना, तुम्ही काय ते का? आम्ही आहे ना त्यांची. मग आम्ही सांभाळणारच आहे ना दोघांना. आम्ही तुझे वडील आहे ना, गावात राहते, तुझ्या वडिलांना सगळं माहिती आहे आता. ए, महाराज जर तुम्हाला काय फोन केला तर मला माझ्या बहिणीकडे जायची आणि हे खूप आता मला वाटलं याची हिने दोघं- मला घेतलंय बोलून. हा, अहो पप्पा, तात्या काहीच बोलू नका आता, हे बोलतील. नाही काहीच बोलू नका असं का? वाटणं करून हे घ्या. असं तुझं ऐकू. करून घ्यायच्यात म्हणते. म्हणलं मोठ्या दाजीला विचारावं लागेल काय भानगड आहे, त्यासाठी आलो. अहो ना आम्ही काय म्हणलो म्हणजे
दादांची तब्येत खराब असती, ताईंची पण खराब असते. यांनी उभं आयुष्य जाय 2 भावासाठी. आमच्या नावावर म्हणजे ह्यांच्या भावांच्या नावावर करून द्या. बस नको बाडबाड करू अजिबात काही घेण्यान देण्याची. कोण सांगितलं तुला हे उद्योग? तात्या रागू नका तिला. हा हो हे तात्या उद्योग करायला आलती तू पुण्याहून इथं? आणि ताडी हे तुला जर कळतं का, तुझ्या जर का आई बापाला तुझ्या सुनाने असं केल्यावर तुला बरं वाटन काय? आणि काय करायची नाव करून? काय करायचं नाव करून? मी आजपर्यंत सगळं सांभाळली शेती. मला तरी कोण आहे? आम्हाला काही लेकरं बाळ नाही. आम्हाला नाही ते सांगा ना त्यांना. आता आम्हाला नाही झालं आमचं, तर आता आमचं नशीब. झालं नाही. झालं नाही. होऊन नाही दिलं तुम्हाला. होऊन नाही दिलं यांच्यासाठी, होऊन नाही दिलं. तुम्ही एवढले होते छाटाक भर कळून द्या ना त्यांना. त्याच्या घरी पोरगी द्यायला मी काय बावळाट बिवाट आहे काय? तुम्ही एवढले होते तेव्हापासून त्यांनी लहानचे मोठे केले. त्यांना आमची सगळी काडी ना काडी माहिती आहे पहिल्यापासून. ते म्हणला मला जोपर्यंत माझे बारकाले भाऊ मोठे करायचे त्याला नोकरी लावायची, त्याच्यानंतर मला तोपर्यंत मुलबाळ होऊन नाही द्यायचं. त्याचं आज चुकलं का? त्याला तुम्ही हिस्सा मागायला लागले. तात्या एवढं लहानच मोठं केलं या दोघांना, अरे या दोघांना अकलीचा पत्ता नाही राव साहेब. आणि तुला हिस्सा मागायचा असेल ना तर आम्हाला नको मागू, तुझ्या बापाला माग. तुझ्या बापाला सगळं माहिती आहे आमचं, आणि सगळे कागदपत्र आम्ही त्यांच्याच हाताने केलेले. विचार त्यांना सगळं. हे सांगायचं नव्हतं पण आज वेळ आली ते सांगते तुला काय. लग्नाची वेळेस दाजी काय म्हणले, जे काय आहे त्यांचं जी, त्यामुळे पोरगी देऊन टाका. आणि लग्न तुमचं दाजी, तुमचं लग्न यांच्यामुळे जमलं. कोण देत होतं पोरगी तुम्हाला? तेव्हा रोजाने कामाला जात होता तुम्ही. याला बी अक्कल पाहिजे काही. बायाने फसवलं बाकी काय विषय? यांना बायाने डोके भरले कान, हे निघाले बोंबलत. नाही पप्पा, माझ्या ताई मला म्हटल्या म्हणून मी बोलले. मी नाही म्हणले, तीच मला म्हणत होती एवढी प्रॉपर्टी यांना काय करायची. अरे पण ती प्रॉपर्टी तुमचीच आहे ना. प्रॉपर्टी काय लोकांची आहे का? आता ही एकमेकावर ढकली देत. यांनी दोघांनीच काहीतरी केलं, राडा करून टाकला. काय त्यांनी सांगितलं म्हणून आपलं थोडंसं ऐकलं मी, म्हणून आलतो बोलायला. तर माझं काय चुकलं? अरे पण बोलताना विचार करायचा ना थोडाफार. आपण आज बरी वैयक्तिक एकट्या भावाची गाठ घ्यायची का? बाबा असं आहे, त्यांच्या मनाला काही लागला असं का नसेल थोडंफार. काळजाचं पाणी झालं नाना आमच्या. आणि तुम्हाला माहिती खरी काय का? नाही ऐका, ही प्रॉपर्टी कोण नावची माहिती का तुम्हाला? दादाच्या. काय मूर्खवानी कधी बघितलं का? 7 बारे उतारे जाऊन तलाट्याकडे. दादा नको 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 राहू दे राहू दे. काय झालं? काही सांग. तलाठी ऑफिसला गेलेत का? कधी आपला उतारा उचकून बघितलाय का? एवढी मोठी प्रॉपर्टी कोणाच्या नावची कधी बघितली का? नाही ते पुण्यात राहिले, नावची पुण्यात राहतात ना ते, त्यांना काही माहिती नाही. बघा जाऊन ऑफिसला. दादाच्याच नावावर होती, मग आम्हाला माहिती तसं. दादाचीच नाव असणार. जावई तुम्हाला डोक्याचे भाग नाही, फक्त शिकले नोकऱ्या करता तुम्ही, बाकी काहीच नाही. अख्खी प्रॉपर्टी तुमच्या दोघांच्या नावची. जा बघा तिथे 7 बारे जाऊन. आणि तुम्ही आले त्याला भीक मागायला. अख्खी प्रॉपर्टी तुमच्या दोघांच्या नावाची. पट्ट्या आम्ही कष्ट करून आमच्या पैशाने पट्ट्या भरतो तुमच्या प्रॉपर्टीच्या. रुपया नाही त्यांच्या नावावर, दोघा नवरा बायकोच्या नावावर. माहिती का? कळलं का? जमीन तर नाही ठेवली त्यांनी, काहीच नाही काहीच नाही. खाल्लं नाही दोघा नवरा बायकोनी. माहिती का? अहो बायकोला मी कधी काही घेतलं नाही राव. नकली घालते नाना मी, सोनं सुद्धा का घातलं नाही गळ्यात. आणि हे दोघं पोरांसारखं जपलं राव यांना मी. यांना सगळं करू दिलंय. आता आणि तुमच्याच नावावर केलं मी. विचारा त्यांना, मला काही नकोय, मला कुठं नाहीये. दादा रडू नको दादा. नाही पण यांनी आम्हाला ना ताई हे बघा ना, खरंच चुकलं अहो. नाही का म्हणजे आम्हाला असं नव्हतं करायचं. चुकलं अहो आमचं. चुकलं आमचं. तुम्ही जिथे आम्हाला सरण्यात घातलं. अहो चुकलं ताई, खरंच चुकलं. यापेक्षा मिळालेलं बरं. स्वतःला मुलं होऊन दिलं नाही, सगळी प्रॉपर्टी भावांच्या नावची करणारा प्राणी. या युगात शक्यच नाही असला माणूस. तात्या 10,000 रुपये आले ना तर मी यांना पाठीत होतो. मला काही टीव्हीत नव्हतं. म्हणलं जाऊ दे पोराचे, आपल्याला कुठं कोण आहे. यांच्या मनात शंका आली. यांच्या मनात काय शंका आली तुला सांग का? जमीन तुझ्या नावची, ही माहेरच्या लोकांच्या नावची करून देईन मी, ही शंका यांच्या डोक्यात आली म्हणून हे तुला वावर मागायला आली. याचा विचार केला नाही तू? दादा बायाची जात घर फोडायला 1 नंबर असती. असं मुस्काट फोड पाहिजे तो, 10 बडे सगळं आउट करून टाकलं पाहिजे. तो काय केला फोन करायचा ना कमीत पाहिजे. अशाची झकमारी करते. काय चुकलं? चांगल्या माणसाचं कलंक लावतो ना तुम्ही एखाद्याला. लाजा वाटायला पाहिजे थोड्याफार. काय नाही ते काय नाही. ताई हे बघा ना, बापा सारखा माणूस, बापा आई सारखी आई, तिला त्याला रडायला होता. पुढं काय कमावणार आहे तुम्ही? ताई चुकलं. आणि एक काम करा, ही सगळी प्रॉपर्टी परत तुमच्या नावची करून यायला द्या, हाकून करा तुम्ही. हो ना काय यायला इथं.
हे बघा नाना, आम्ही स्वतःच त्यांच्या नावची करून देणार आहे आता. आम्हाला पण नको आहे ती प्रॉपर्टी. बाई अक्कल पाहिजे ती ना पहिली तुम्हाला. चुकलं दादा आमचं. तुम्ही विचारपूस केली का कुठं आपलं 7-12 आहे, आपल्या नाव जमीन आहे का नाही, आणि चालले मोघमच गप्पा मारायला. शिकले तेवढे हुकली म्हणली पुण्याला आहे मुंबईला आहे. हे संस्कार दिले का मी तुला? अरे तुला अक्कल पाहिजे, शिकली ना तू थोडीफार. कसं नवऱ्याला म्हणावं, कसे त्याचे कान भरावं, कसं भावावर भाव नेऊन घालावं. हा, आणि तू लहान आहे का? तुला कळायला पाहिजे होतं ना. माफ करा तात्या, चुकलं माझं. परत दादाला कधीच अंतर नाही देणार. लहानपणापासून त्यांनी मला लय सांभाळले. पण जेव्हा ही काही म्हणली की प्रॉपर्टी आपल्यावर करू, तेव्हा माझ्या डोळ्यात पुढं काहीच दिसत नव्हतं पैशाशिवाय. अरे ह्या प्रॉपर्टी पेक्षा ही लय मोठी प्रॉपर्टी. तुम्हाला एवढले होते तेव्हापासून शिकवले, मोठे केले, लहानचे मोठे केले, नोकरीला लावले. ह्याचा विचार मागे जायचं ना. पार्श्वभूमीवर जर दोघांनी विचार करायचा ना थोडाफार. आपल्या भावाने आपल्यासाठी काय केलंय बापावानी. नाही, मला पैशा पुढे दुसरं काहीच दिसलं नाही, काहीच आठवलं नाही मागचं की दादानी मला किती सांभाळले, लहानाचं मोठं केलंय, कॉलेज पण त्याच्याचमुळे. बरं झालं माणूस तो आणलं मला इकडं. मला कळलं. नाही यांनी काय कधी साईन नसतं दोघं नवरा बायकोनी, आणि हे यांच्यावर ताशेरे ओढले असते, हे दोघं भाऊ आले आले असते. ना हिने फोन केला म्हणली वाटणे यायचं ये इथं. बरं झालं तुम्ही मला म्हणले चला अर्जंट तुमच्या पुरीकडे जायचं आपलं. आता हिमाला जरा थोडा संशय झाला. रडू नको, गप गप. आपण देऊन टाकू, आपण जाऊ कुठं तरी देवाला. नाही जायचं नाही भाऊजी, आमचं चुकलंय बघा. यांची प्रॉपर्टी, यांची वावर सगळी द्या. चूक झाली वहिनी, आता अशी चूक पण होणार नाही. दादा मुलं चुकली म्हणून करा की माफ एकदा. हा, नाही आम्ही जातो, आम्ही देवाला जातो कुठेतरी चार तुम्ही म्हणले ना आम्हाला तुमची मुलं आहेत म्हणून. अरे तुमच्या वावरातला आम्ही घास नाही खाल्ला रे. वावर करून दुसऱ्याचे काम करून आम्ही जगतो. एवढे मोठे दिसतो फक्त तुमच्यासाठी जर दिसतो आम्ही. आमचं काय आहे? आज दोन तुम्ही आम्हाला धीर नाही, मला 2 लेक आहेत. तुम्ही 2 सुनासारखे मला लेकीनवाणी जपले त्यांना, आणि हे दिवस दाखवायला. दादा खरंच पलीकडे काय पाहिजे आता? याच्या पलीकडे काय पाहिजे आता? द्या सोडून. होतंय पोरं येतं बरं, हुराड पोरांकडून अशा गोष्टी घडत यात. बायका सांगायला आणि हे ऐकायला, पण आता त्यांना बी त्यांची चुकी कळाली. पण त्यांना ही माहित नव्हतं का तो कावा त्यांची प्रॉपर्टी तुला मारायचं भेव असल्यामुळे कावा तुमच्या नावची करून ठेवली जमान्यापूर्वीच. हे फक्त मला माहिती होतं. अख्खे कागदपत्र आज बी माझ्याकडे सगळे घरात सगळं ठेवलं नाही बिचारीने. असलं कोणीच करू शकत नाही. मी महाराजाला वाटणीच सांगितलं होतं, महाराज या अशाची घटना तुम्ही काय वाटण्याचं म्हणतात, मला काही कळलं नाही. मला बी तीच कळाना म्हणून म्हणलं चला बघून आलं पाहिजे. सारखं माझ्या माग लागायची. ती जमीन त्याच्या नाव करून टाका, करून तिला जर टाका. द्यायचं असतं ना माहेरच्या लोकांना तर तिने कवच अर्ध दान केलं असतं. तुम्हाला तर काहीच नसतं मिळालं. तुम्हाला भिका, आणि तुम्ही शिकले भीक मागत हिंडले असते रोडवर. आता सध्या तुम्हाला एवढे वळणाला काय लावलं असतं कोणी? त्याला त्याचा हेतू जर असतात. आमच्यावर शक्याला तसा थोडासा कुलकुल तरी त्यांना भेटायला पाहिजे. आम्ही त्यांना पार तोंडातला घास काढून देतोय ना, त्यांना एवढा जीव लावतोय ना. त्यांच्या मनात आलंच कस काय? त्यांची चुकी नाही ही ती दोघी जणी यांना ना दांडेने आणल्या पाहिजे दोघींना. काय तो अंडी घेऊन रडत येत काय नाटक. बाई आहे ना बाई, पुरुषाला 10 माणसात बसवती, 10 माणसातून उठती. बाई तुम्ही नाही काय बाई? माझ्या नावावरचं वावर सुद्धा मी यांच्या नावावर करून टाकलं दोघांच्या. म्हणलं नको बा आपल्याला. हिला म्हणलं आता आपल्याला काहीच नाही, आपण जाऊ आपण कुठंतरी आता निघून. आता काढा बाहेर यांना तुमच्या मनात. चला आपण जाऊ. नको आम्ही केलंय तुमच्या नावावर सगळं. तुम्ही सुखे राहा, तुम्ही सुखे राहा. एक मिनिट मा ऐका, नको यांना राहू दे सुखे. असं येडवण नका करू. नाही त्यांना पोरक नका करू. त्यांचे डोळे उघडले. चुकलं माझं, खरंच चुकलं. दोघी जणी पाहिजे तुम्ही. लई चुकलं. काय मूर्ख त्याचं बाजार राहू. आणि तू मला आखली नाही दोघांना. हा बघा ना, शिकलेली सवारलेली माणसं आहेत ना, सुशिक्षित माणसं आहेत. बरं चला चहा पाणी पाच. आता पाच झालं तुमचं. चला ना, चहा नाही जेवणच करून जा. चला चला. आणि सगळी प्रॉपर्टी तुमचीच आहे. त्याला काय कुठं दानपत्र नाही मांडायचं. आणि परत जर तू असं केलं ना, चपलच आणि तुला सांगितलंय मशीन आता. चला चला तात्या.